नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये। इथे येण्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण या जिल्हा परिषद शाळेची जी गैरसोय होत होती, पाण्याच्या डबक्यात जिल्हा परिषद शाळा अशी DDM न्यूज चॅनलवर आपण बातमी लावली होती आणि त्या बातमीची दखल घेऊन स्वर्गीय नगरसेविका शाहूताई कांबळे आणि विद्यमान गटनेत्या मीनाक्षीताई शिंगडे यांनी तात्काळ या शाळेला भेट देऊन हे जे पाणी वाहून येते गटारीचं किंवा नळाच्या टाकीच्या पाण्याचं, ते पाणी तात्काळ बंद करावं असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनानं रोगमशीला आणि इंजेक्शन पकालीला अशी अवस्था केलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की हा खड्डा खोदून ठेवलेला आहे। हा खड्डा पाण्यानं सध्या तुडूंब भरलेला आहे। वरून येणारं जे पाणी आहे ते तुडूंब भरलेलं आहे। या शाळेत जवळपास 400 विद्यार्थी आहेत, प्राथमिक आणि माध्यमिकचे मिळून। एखादी विद्यार्थी या खड्ड्यामध्ये पडून दुर्घटना होऊ शकते आणि नगरपालिकेचा हा भोंगळ कारभारामुळं एखाद्या पालकाला आपल्या मुलाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा भुर्दंड संबंधित शिक्षकसुद्धा चिंतित आहेत, पालकसुद्धा चिंतित आहेत। कारण मागेच काही दिवसापूर्वी या शाळेत एक विद्यार्थी खेळताना पडला होता, त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता। तर संबंधित पालक हे त्या शिक्षकाविरुद्ध उपोषणाला बसले होते। या शाळेतले शिक्षक तळमळीनं काम करणारे आहेत। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये न कुठलाच मोबदला न घेता एक्स्ट्रा क्लास घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणारी ही जिल्हा परिषदेची शाळा आहे। आणि एवढ्या तळमळीनं काम करणाऱ्या शाळेच्या नशिबाला हे प्रशासनानं भोग वाढून ठेवलेले आहेत। मुख्य म्हणजे ही जे ईदगा टाकी आहे पाण्याची, त्याच्यातून कुठून पाणी येतं हे नगरपालिकेच्या इंजिनियर्सना कळत नाही किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना कळत नाही। आणि त्या टाकीचं काम ज्या गुत्तेदारांनी केलेलं आहे त्याला मात्र 2-2 कोटीचे बिलं नगरपालिका देत आहे। म्हणजे हे जर टाकी वारंवार लिकेज होत असेल पाईप, तर हे काम बोगस झालेलं आहे। मग परवाच प्रशासनाच्या काळामध्ये 1-2 महिन्यापूर्वी सानप या गुत्तेदाराचं 2 कोटीचं बिल नगरपालिकाने कशासाठी दिलं आणि हे फॉल्ट त्यांना का सापडत नाहीत? इथलाच नाही तर अनेक ठिकाणचे फॉल्ट हे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सापडत नाहीत। मग जीवन प्राधिकरणचे अधिकारी काय करतात आणि कशाच्या जोरावर ते जीवन प्राधिकरणचे अधिकारी या गुत्तेदारानं चांगलं काम केलं आहे त्याची बिल काढण्याची शिफारस करत आहेत, बिल ओके MB लिहून देत आहेत। हा सर्व भोंगळ कारभार नवीन आलेल्या कारभाराने तात्काळ थांबवावा। सानपचं बिल का दिलं याची चौकशी लावावी आणि या शाळेला जे काही त्रास होत आहे, इथं दुर्दैवी घटना किंवा अपघात होण्याची वाट नगरपालिका प्रशासनानं बघू नये म्हणून आम्ही या DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत। या शाळेचे जे काही शिक्षक आहेत त्यांना कुठल्या त्रासाला तोंड द्यावं लागतं? या शाळेतील विद्यार्थी सध्या मैदानात खेळत आहेत, चुकून एखादी विद्यार्थी इकडे येऊ शकतो। ह्या सर्व घटना लक्षात घेता किंवा हा सर्व शाळेचा परिसर लक्षात घेता इथं दुर्दैवी घटना घडण्याची किंवा एखादी अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। म्हणून वेळीच नगरपालिका प्रशासनाने असले तकलादू उपाय न करता, म्हणजे रोग कुठं आहे तो शोधून या शाळेत येणारं पाणी, मग ते नालीचं आहे, पाण्याच्या टाकीचं आहे, लिकेजच्या वॉलचं आहे, फुटलेल्या पाईपलाईनचं आहे, कुठलं आहे ते तात्काळ शोध घ्यावा आणि ते पाणी बंद करावं आणि या शाळेला सुरक्षितता प्रदान करावी अशी अपेक्षा विनंती मी DDM न्यूज चॅनलच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाला करतो। त्याचबरोबर इथल्या शाळेच्या शिक्षकाचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। धन्यवाद। माझ्यासोबत या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुंडे सर आहेत की आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की हे जे पाणी वाहून येतं आहे शाळेच्या परिसरामध्ये आणि नगरपालिकेने जे खड्डा खोदून ते पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, पण ते खड्डाही भरलेला आहे। त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे, अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे। तर काय म्हणतात सर, त्यांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेत। सर, हा जो खड्डा खोदलेला आहे तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये पाणी थांबवण्यासाठी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही अर्जही दिलेला आहे नगरपालिकेला। अनेक वेळा आम्ही दीपावलीच्या अगोदरपासून यांना ही अशी परिस्थिती आहे, तर खड्डा पूर्णपणे भरत होता शाळेच्या समोर। अक्षरशः विद्यार्थ्यांना आमच्या फरशी अंतरून फरशीवरून जावं लागत होतं। त्यांना ते लिकेज काढून टाका म्हटलं तर धोकादायक खड्डा खोदून ठेवले आणि 2 दिवसात करतो, 4 दिवसात करतो असं म्हणून आज 4 ते 5 महिने झाले
परंतु त्याचं त्यांना लिकेज काढता आलं नाही किंवा ते नालीचं पाणी येते का तेही पाहता आलं नाही. त्या नाली सफाईवाल्यांना विचारलं तर ते म्हणतात आमचं नालीचं पाणी येत नाही, ही पाईपलाईन फुटल्या. पाईपलाईनचे जे बघतात लोक त्यांना विचारलं तर ते म्हणतात पाईपलाईनचं काही नाही, नालीचं पाणी येते. असं दोघं एकमेकावर ढकलून ते जशाला तशी स्थिती आहे. आणि आता परवाला येऊन तो मोठा खड्डा जवळपास परसभर खोल खड्डा आहे आणि त्या खड्ड्याच्या आजूबाजूला लहान लेकरं पहिली बालवाडीपासून ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी या परिसरामध्ये शिक्षण घेत असतात. आम्ही तिकडं शिकवायला वर्ग असले मध्यंतराच्या वेळी इंटरव्हल जेव्हा असतो तेव्हा लेकरं इकडं जातात किंवा शाळा सुटल्याच्या नंतर काही लेकरं त्या खड्ड्याच्या जवळ येऊन पडण्याची भीती आहे. अत्यंत धोकादायक असा खड्डा निर्माण झाला आहे आणि त्या बाबतीत परवाला परत निवेदन दिलं नगरपालिकेला, परंतु नगरपालिकेनं अद्याप याची दखल घेतली नाही. विचारलं तर आज करू उद्या करू असं म्हणतात. आता तर तिथलं खड्डा खोदत असताना शाळेला पाणी पुरवठा करायची जी लाईन आहे ती पण तुटली गेलेली आहे. त्याच्यामुळे शाळेला पिण्याचे पाणीही नाही आता. त्याच्यामुळं अत्यंत बिकट अशी अवस्था निर्माण झाली आहे. लवकरात लवकर नगरपालिकेनं खड्डा बुजवून द्यावा, नळ कनेक्शन आहे ते व्यवस्थित जोडून द्यावं आणि हा इथला जो घाण परिसर झालेला आहे तो स्वच्छ करून द्यावं असं आमचं निवेदन आहे. बरोबर आहे. म्हणजे नगरपालिका प्रशासन किती गंभीर आहे हे सरनं आता सांगितलेलं आहे की ते स्वच्छता विभाग पाणीपुरवठा विभागावर लोटून देते आणि पाणीपुरवठा विभाग स्वच्छता विभागावर. यामध्ये शाळेतील शिक्षकांची मात्र घुसमट होत आहे. त्यांची मोठी कोंडी झालेली आहे की त्यांना हे विद्यार्थी सांभाळणं ही मोठं जिकरीचं काम झालेलं आहे. इथं हा खड्डा अपघात होण्यासाठी खोदला आहे का काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं नगरपालिकेच्या प्रशासनानं तातडीनं या ठिकाणी लक्ष द्यावं. अन्यथा या शाळेमध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यास नगरपालिकेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलेला आहे. त्यांनी वारंवार प्रशासनाकडे अर्ज देत आहेत, विनंत्या करत आहेत, पण प्रशासन मात्र हालायला तयार नाही. झेंड्याच्या खात्रीचं हे प्रशासन आहे असं दुर्दैवानं आपणाला म्हणावं लागतं. तातडीनं नवीन आलेले कारभारी नगरपालिकेची दखल घेतील अशी अपेक्षा करूया.